आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुक्ता पण ना काय एक आयडिया काढेल ना, काही सांगू शकत नाही. पण त्या निमित्ताने एक बरं झालं की मुक्ता हसली. पण इतकं कमाल पत्र होतं ते, म्हणजे इतकं छान पत्र कोणी कोणासाठी तरी लिहू शकते यावर विश्वासच नव्हता माझा. काय तुम्हाला आधी कोणीच पत्र लिहिलं नाही? मला नाही का? मग तुम्ही कोणाला तरी लिहिलं असेल ना? मी ज्या वयात हे सगळं करायला पाहिजे त्या वयात मी सत्यशीलच्या दुकानात भाजी विकायची. आता पत्र कोणाला लिहू? भाज्यांना. माझी प्रिय गवार कसं वाटेल ते? नाही लिहिलं का कधी? मग आता लिहा ना. कोणाला? ते मी कसं सांगू? बघा ना, तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असेल त्यांना लिहा. आजूबाजूला फक्त तूच आहेस, तुला लिहू? हा लिहा, म्हणजे आवडेल मला. अच्छा, पत्र फक्त मीच लिहायचं का? म्हणजे तू नंतर माझी मस्करी करायला मोकळी? हो नाही, का करेन मी असं? नाही 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 नाही, तुम्हा बहिणींचा काही भरोसा नाही. नंतर माझं माकड करा नको. अहो ना, नाही असं करणार. ठीक आहे, मी पत्र लिहितो, पण तू पण लिहायचंस. बरं ठीक आहे, आपण दोघंही एकमेकांना पत्र लिहू. हा, माझ्या एकट्याचं माकड होणार नाही. अहो काय तुम्ही? अजिंक्य मांडलेकरचं काय कळलं का रे? साहेब, तो काल वाडकरांच्या घरी गेला होता, पण केस सोडली की नाही माहित नाही. फोन करून बघ एक. हो. हॅलो. काय मग अजिंक्य मांडलेकर, काय ठरलं? कोण बोलतोय? राणाची केस सोडली की नाही? नसेल सोडली तर सोडायची. आमच्या सत्यशील साहेबांना जर त्रास झाला ना, तर त्यापेक्षा डबल त्रास तुला होईल. अच्छा अच्छा, सत्यशील साहेबांचं पिल्लू बोलतोय तर. बरं झालं तू फोन केलास. वाटलंच होतं मला, तू वाट बघत असशील. हिम्मत बोल, केस सोडायची. हिम्मत खूप लहान आहे रे. तुझ्या सत्यशील साहेबांना फासावर लटकलेलं बघायचं बस. त्याने काय होईल माहितीये का? माझीच काय, कोणाची स्टाफ होणार नाही त्यांना त्रास देण्याची. तुला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, कळतंय का? अरे यार, तुम्ही सगळे ठरवून घ्या रे. हे तुम्ही धमकी देणारे लोक ना सतत मला एकच वाक्य तोंडावर मारत असतात. बोर होतं रे मला. एनिवे, थँक्स. थँक्स? हो. काय आहे, केसेसच्या बाबतीत सतत मला धमक्या येतच असतात, त्यामुळे मला कळत नाही नेमकी धमकी कोणाची. आता तू स्वतःहून फोन केलास ना, त्यामुळे निदान मला कळलं तरी ही धमकी कुठल्या केस संदर्भात आहे, म्हणून थँक्स. मग आता कळलंय ना, मग काय करायचं ठरवलंय? हे माझं तर आधीपासूनच ठरलंय, लोकांना न्याय द्यायचा. त्यामुळे राणाला न्याय देण्याची जबाबदारी पण आता माझीच झाली. तुझ्या बॉसच्या संदर्भात पण मीच ठरवणार आहे. त्यांना जेलमध्ये पाठवायचं, म्हणजे जेलमध्ये पाठवायचं का डायरेक्ट लटकवायचं, सगळं मीच ठरवणार आहे. काळजी करू नकोस. आणि ऐक, असं मध्ये मध्ये ना फोन करत राहा, तुमचं काय ठरलं विचारण्याकरता. म्हणजे काय होईल, तुझा फोन टॅप करून तुझ्यापर्यंत पोहोचणं सोपं जाईल. साहेब, काय झालं? आपल्याला इथून सटकायला हवं. का? साहेब, तो अजिंक्य डेंजर माणूस आहे. तो आपल्यापर्यंत कधीही पोहोचेल. साहेब, तो आपल्याला ट्रॅक करतोय. साहेब, मी काय म्हणतो, आपण इथून थोडे दिवस गायब झालो तर बरं होईल. या अजिंक्यच्या तर मी समीरला फासावर लटकवणार होतो. अजिंक्यने माझ्याच पायाला भिंगरी लावली.
ओवी, ते कॅफेटेरिया मधून ज्यूसची ऑर्डर आली होती, त्याचं काय झालं? हो, झालंय बोलणं त्यांच्याशी. बरं, तुम्ही डिस्ट्रीब्युटरशी बोलून घेता का जरा? आपलं स्वीट सिप बऱ्याच ठिकाणी पोहोचलेलं दिसत नाहीये. ताई, काय हवंय तुला? मला जे हवंय ते मी घेईन आणि निघेन. तुम्ही नका त्रास करून घेऊ. त्रास आम्हाला कधीच होत नाही, पण तुला काय हवंय सांगितलंस तर ते शोधून द्यायला मदत करू शकतो. मला काय हवंय हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही नाही मदत करणार. का नाही करणार? ठीक आहे, मला सगळ्या डिटेल्स हव्यात. कोणत्या ऑर्डर सत्यशीलच्या होत्या आणि मग कोणत्या तुझ्याकडे वळल्या, ह्याचे सगळ्याचे डिटेल्स हवेत. हे सगळं मी कोर्टात सादर करणार आहे. म्हणजे कोर्टात सगळ्यांना कळेल की माझ्या नवऱ्याला मारून तुला बिझनेस मध्ये किती फायदा होणार होता ते. आता करणार मदत? ही ती फाईल, यात सगळा हिशोब मी करून ठेवलेला. यातून जो फायदा होईल तो मी राणालाच देणार होतो. बोलाची कडी बोलाचा भात. हे गेल्यानंतर त्यांच्या अकाउंट मधले पैसे तू वापरलेस. हो, वापरले, पण परत सुद्धा टाकले. जे काही असेल ते हे मी कोर्टात सादर करणार आहे. बिनधास्त, माझी काहीच हरकत नाही. समीर, तुम्ही कशाला दिलीत फाईल? आता त्याचा ती वापर करणार आणि अजिंक्यच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होणार. तिला काय करायचं ते करू दे. कर नाही त्याला डर कशाला? अहो, आणि माझा अजिंक्यवर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्याबद्दल कसलाही गैरसमज करून घेणार नाही. आपण आपलं काम करत राहूया. दादा, अरे ते नाकाबंदीमध्ये टेम्पो पकडला होता. टेम्पोचे पेपर नव्हते तर पोलिसांनी टेम्पो जप्त केलाय. आपल्याला पोलीस स्टेशनला एक लेटर द्यावं लागेल टेम्पो सोडवण्यासाठी. पण टेम्पो आपला नाहीये ना? पण त्यात माल आपला आहे. हो, एक लेटर लिहून दे आणि खाली तुझी सही कर. ते लेटर मी पोलीस स्टेशनला नेऊन देईन, म्हणजे टेम्पो सोडवता येईल आणि माल पण. अरे हो, लेटर लिहायचंय बाबा. हो, लेटर लिहायचंय. हा, म्हणजे नाही, काही नाही, लेटर लिहायचंय. अजिंक्य सर आहेत ना? बिझी आहेत ते. मला त्यांना भेटायचंय. मला आतमध्ये जाऊ द्या. मेघा, हा आतमध्ये येऊ द्या त्यांना. ओके सर. सरांनी तुम्हाला आत बोलावलं. थँक्यू. येस, कम इन. अरे बापरे, जेवताय का तुम्ही? नाही नाही, हरकत नाही, या या. बसा. नाही, ठीक आहे. बरं, बोला. ही फाईल दाखवायची होती तुम्हाला. कसली फाईल आहे? यामध्ये रेकॉर्ड आहेत. ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना
कोणकोणत्या ऑर्डर मिळत होत्या. ते जेव्हा आजारी पडले त्यावेळी सत्यशील नव्हता, तर कशा ऑर्डर समीरच्या नावावर वळवल्या गेल्या हे आपण कोर्टात प्रूव्ह करू शकतो. नीट वाचून घ्या ती फाईल. अहो आता ही फाईल तुम्ही नीट वाचा. कसली आहे फाईल? अर्धवट ज्ञान आणि या अज्ञानापेक्षा तुम्ही दिलेली फाईल अर्धवट, म्हणून ही फाईल तुम्हाला दिली. तुम्ही जी काही माहिती मला सांगताय ना ती माझ्या माणसांनी ऑलरेडी मिळवली. कोण किती ऑर्डर पाठवायचा, कोणाला किती ऑर्डर्स मिळायचे, या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स माझ्याकडे ऑलरेडी आहेत. मिसेस वृंदा, तुम्हाला असं वाटतं का मी इथे दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून असतो आणि मग कोर्टाची तारीख लागली की तिथे येऊन डायरेक्टली बोलतो, असं वाटतं का? पण असं नाही. हा जो बाहेर माझा स्टाफ आहे ना तो खूप काम करतो, म्हणून हे सगळं काम तुम्हाला करायची गरज नाही. मी सांगितलं तसं आता निवांत आयुष्य जगायला घ्या तुम्ही. राणाच्या खुन्याला शिक्षा देण्यासाठी मी समर्थ आहे. आणि हो, मी इथे येऊन किती काम करतो याचा कुणालाही पुरावा देण्याची गरज नाहीये मला. पण तुम्हाला काम करायची खूप हौस असेल ना तर मग ऑफिशियली माझ्या ऑफिसमध्ये जॉईन व्हा. निदान माझ्या एका माणसाचा पगार तरी वाचेल. पाणी. अहो पाणी घ्या. नो नीड. मला माझ्या आयुष्यात कधीही कोणाची गरज नव्हती, नाहीये आणि कधीही नसेल. ठेवा तो ग्लास. कोर्टाची तारीख लागली की मी कळवेन तुम्हाला. काळजी करायची गरज नाही. I think you must leave now. सौ ओवी महाले. बोला वाडकरांचे जावई. माझ्यासाठी एक पत्र येणार होतं. पोस्टमॅन आला होता का? पत्र वगैरे काही द्या. हो आला होता आणि तुम्हाला दिलेलं पत्र तुमच्या उशीखाली ठेवून गेलाय. अच्छा, मला पण आता एक पोस्टमॅन भेटला होता. मला पण एक पत्र दिलं. बोलला ज्यांचं आहे त्यांच्या उशीखाली ठेवून द्या. हो मी पत्र दिलंय तुला, वाच ना. आधी मी लिहिलेलं पत्र वाचा. अरे मी आधी लिहिलं ना, वाच. मी लिहिलेलं आधी वाचा, मी म्हणते ना. बापरे, पत्रात पण हात सूर असेल तर कठीण आहे. अहो वाचा ना. प्रिय समीर, आज पहिल्यांदा तुमच्याबद्दलच्या भावना शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. हसायचं नाही हा, इथे पण धमकी. आपला संसार म्हणजे रेल्वेच्या डब्यात एकत्र प्रवास करणाऱ्या दोन अनोळखी प्रवाशांसारखा सुरू झाला. कधी कधी पहिल्याच काही क्षणात
भांडणं होतात, मग आपण आपापली सीट पकडतो आणि मग हळूहळू एक एक स्टेशन मागे जाऊ लागतो. मग मैत्री, आपण एकाच स्टेशनवर पोहोचायला प्रवास सुरू केल्यावर आपुलकी वाटते आणि मग हा जो भांडला होता तो काही इतका वाईट नाही हे जाणवायला लागतं. अगदी तसा सुरू झाला आपला प्रवास. मला तुम्ही आवडत होतात, पण आता इतकं प्रेम जडले तुमच्यावर ते शब्दात नाही सांगता येत. तुम्ही तापट आहात, पटकन चिडता, एकेकाळी अहंकार होता, व्यसनही केली. पण या सगळ्यातून बाहेर पडून नव्याने भरारी घेणारे फिनिक्स पक्षाप्रमाणे वाटता तुम्ही. एक उत्तम मुलगा, आदर्श भाऊ, कर्तव्यात कसूर न करणारा बाप, ही तुमची सगळी जमेची बाजू आहेच. पण एक प्रेमळ नवराही अनुभवलाय मी तुमच्यातला. आणि या सगळ्यात महत्वाचं, माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी या मधल्या काळात सहन केलेले आरोप, अपमान, या सगळ्यामुळे माझ्या मनात घर करून बसलेले आहात. असेच राहाल काय माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. असं काय बघतेस? तुम्ही पत्र वाचताना तुमच्या रिॲक्शन्स डोळ्यांनी रेकॉर्ड करते. चला आता तुम्ही दिलेलं पत्र वाचू. प्रति नाशिक पोलीस स्टेशन. विषय, आमचा टेम्पो पकडला गेला त्याबद्दल दंड आकारणीत झालेल्या चुकीबाबत. हे काय वाचतेस? अहो तुम्ही लिहिलेलंच वाचते, पण आवडला मला. म्हणजे बायकोला पोलिसाची आणि हृदयाला टेम्पोची उपमा दिलीत तुम्ही. अगं मस्करी काय करतेस? हे पत्र आकाशला द्यायचं होतं, ते पोलीस स्टेशनला पोहोचवायचंय. हो ते माहितीये मला, पण मग तुम्ही दिलेलं पत्र कुठे आहे? तर 10वी आणि 12वीच्या मुलांच्या संडेला सराव परीक्षा घ्यायला हव्या आपण. होय होय. मी एक काम करतो, बेसिक टाइम टेबल बनवून ठेवतो, तुम्ही बघून घ्या एकदा. हो हो. ए मुक्ता, इथे बोडस आहेत ना, त्यांनी चिठ्ठी दिली आहे, त्यांच्या काहीतरी फराळाची यादी आहे. बघ बरं काय काय लिहिलंय. प्रिय, आई यांनी प्रिय का लिहिलंय? म्हणजे लव्ह लेटर. यांनी लव्ह लेटर का पाठवलंय आई? म्हणजे काय? प्रेमपत्र. आई प्रेमपत्र? एकदा काय त्या म्हाताऱ्याकडे बघून मी हसले, तर हा असा निघाला होय का पत्र पाठवतो मला चौचालमेला. असेल तर ताई, नाही हो, बोलच ते असे चौचाल वगैरे नाहीये, फार साधा माणूस आहे तो. मास्तर, पुरुष कसा आहे ना ते बाईला बरोबर कळतं. काय ग? हो, 2 वेळा माझ्याकडे बघून हसला तर मी हसले. घरातली 5 फुलं दिली बाई माझ्या हातामध्ये. तेव्हाच मला वाटलं हा म्हातारा काही, म्हटलं जाऊ दे, कशाला लगेच आपण बोलायचं. पण आता बघा कुठवर मजल गेलीये, पत्र पाठवतोय बाई मला. आश्लता काकू, बोडस काकांनी फराळासाठी जी ऑर्डर दिली त्याची चिठ्ठी आताच विसरलात. बाई ही यादी आहे? हे काय मग? माहित नाही, फक्त प्रिय लिहिलंय. थांब पुढचं वाचते. काय गरज आहे? आकाशनेच दिली असेल. आकाश प्लीज, तो नाही पाठवणार. आम्हाला जे काही बोलायचं असतं ते आम्ही समोरासमोर स्पष्ट बोलतो. त्याच्यामुळे तो काही चिठ्ठी वगैरे नाही पाठवणार. एक तुझ्यासाठी आली असेल ही चिठ्ठी. माझ्यासाठी? मला चिठ्ठी तू देतेस, ती ब्लँक. मला कोण लिहिणार आहे चिठ्ठी? बरं मग ही कोणासाठी चिठ्ठी आहे? अगं इतका वेळ घेऊन नाचतेस ती चिठ्ठी, पुढे वाच ना, कळेल आपल्याला कोणी लिहिली आहे. हो हो वाचते. माझ्या मनात तुझी जागा. ए मुक्ता, मोठ्याने वाच, आम्हाला पण ऐकू दे, आम्हाला पण कळू दे कोणी लिहिलंय लव्ह लेटर. वाच जोरात. हो हो वाचते.
मुक्ता मुक्ता अगं असेल कोणाचं तरी, आपण काय एवढा विचार करायचा. हा जाऊ दे. भाऊजी, मी त्यातली पहिली ओळ वाचलीये, त्यामुळे ते लेटर कोणी कोणाला कशासाठी लिहिलंय हे कळलंय मला. पण घरातल्या घरात काय पत्र लिहिताय? अरे वा, चांगलंय. माझं आयुष्य थांबवून तुम्ही तुमचं आयुष्य रंगवताय. चांगलंय. मग काय करू? तू ठरवलंयस ना मला तुरुंगात पाठवायचं, मग मीही उरलेलं आयुष्य जगण्यासाठी अशा गोड आठवणी जमा करतो. तुझ्याकडे राणासोबतच्या प्रेमळ आठवणी आहेत. माझं अर्धे आयुष्य उभीला त्रास देण्यातच गेलं. मग आता राहिलेलं आयुष्य जगण्यासाठी अशा गोड आठवणी जमा करू दे की.